हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, आज ट्रिग्नॉमेट्री 2 मधल्या लेक्चर नंबर 2ला सुरुवात केली. ज्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड अँगलचा अभ्यास करत आहे. कंपाऊंड अँगलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी याचे प्रूफ पाहिले. पहिले 4 फॉर्म्युले विदाऊट प्रूफ पाहिले आपण त्या ठिकाणी. आणि आता तुम्हाला एक फिक्स कळलेलं आहे की बा आपल्याला कंपाऊंड अँगलवरून जर व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल तर आपल्याला दिलेला प्रॉब्लेम हा स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट करणं पडेल. मग स्टँडर्ड अँगल कोणकोणचे तुमचे? 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90. 0 डिग्री, 90, 180, 270, 360. तुम्ही डिग्रीमध्ये बोला का रेडियनमध्ये बोला, दोन्हीही लँग्वेज तुम्हाला माहीत असली पाहिजे. मी असंच तुम्हाला त्या ठिकाणी 30, 40च्या जागी जर असं म्हटलं तर π/6, π/4, π/2 रेडियन, 2π रेडियन, 3π/2 रेडियन तुम्हाला ताबडतोब क्लिक झालं पाहिजे. तो अभ्यास तुम्ही याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये अँगल मेजरमेंटमध्ये सगळा त्या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये डिग्री रेडियनचं कन्वर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता सांगण्याची गरजच नाही. आता तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन 13π/12 ही व्हॅल्यू जर तुम्हाला डिटरमाइन करायची असेल तर या 13π/12ला तुम्हाला स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट करणं पडेल. मग आता जर हा रेडियनमध्ये दिलेला असेल तर रेडियनमध्ये सॉल्व करा. तुम्हाला रेडियन येत नसेल तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. 13/12ला 180 मल्टिप्लाय करा, रेडियन तयार होईल. पण तशी काही गरज नाही. मग आता स्टँडर्ड अँगल कोणकोणचे पहा. स्टँडर्ड अँगल तुमचा π/6 आहे, π/4 आहे, π/3 आहे, π/2 आहे. तुमचा दिलेला प्रॉब्लेम यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. मग आता कसा ट्रान्सफर करायचा तो एक मोठा प्रश्न आहे. आता यामध्ये तर कुठंच ट्रान्सफर होत नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर पहा लेट किंवा टॅनचा जर प्रॉब्लेम दिलेला असेल, तुम्हाला टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बी लावायचा असेल तर या ठिकाणी असेल टॅन 13π/12 इज नथिंग बट टॅन पाय प्लस π/12. तुम्ही सांगा हो सर असं का केलं? मग तुम्ही रेडियनमधचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा आणि मग कन्वर्ट करा. मला या ठिकाणी टॅन पाय प्लस π/12 आहे, तुम्ही टॅन a/b लिहू शकतो. आता π/12 काय तेही पाहून घ्या एकदा. π/12 हा 180/12 आला. इथं आला तुमचा 1, इथं तुमचं 15 डिग्री आहे आणि 15 डिग्री बरोबर तुमचा ट्रान्सफर होतो या 30, 45, 60, 90मध्ये. म्हणून मी π/12 घेतला. इथं पहा काय आला. वी नो तुम्हाला टॅन ए प्लस बी माहीत आहे. तो टॅन ए प्लस बी आपण माझ्या सोबत म्हणा आणि नंतर वहीमध्ये रेड पेननं लिहा. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. काय टॅन ए प्लस बी डॉटच्या जागी तुम्ही लिहायचं रेड पेननं टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय असेल पहा. या ठिकाणी असेल टॅन पाय प्लस टॅन π/12 अपॉन 1 मायनस टॅन पाय इंटू टॅन π/12. हा आला तुमचा टॅन ए प्लस बी. आता टॅन पायची ॲक्च्युअल व्हॅल्यू ही तुमची 0 असेल. या ठिकाणी येईल 0 प्लस टॅन π/12. इथं आला 1 मायनस 0 मस्ट बी इक्वल टू टॅन π/12. आता तुमचा जो π/12 आहे याची रिक्वायर्ड व्हॅल्यू तुमची 15 डिग्री. तर या π/12चं कन्वर्शन आता तुम्हाला 15 डिग्रीमध्ये करायचं आहे, स्टँडर्ड अँगलमध्ये करायचं. मग 15 डिग्री किंवा π/12 हा कोणाचा डिफरन्स आहे? डिग्री रेडियनमध्ये घेण्याचा तुम्हाला स्वतंत्र त्या ठिकाणी चान्स दिलेला आहे. पहा टॅन π/12 याला मी टॅन हे बा 15 डिग्रीला आपण लिहू शकतो 45 मायनस 30. 45 म्हणजे π/4 प्लस या ठिकाणी 30 डिग्री π/6. पहा टॅन π/4 बरोबर आहे की नाही मायनस π/6 असं लिहिलं. आता तुम्ही म्हणसाल नाही सर π/12 येत नाही. पहा हे तुमचे 6π मायनस 4π अपॉन 24. हे 2/24 म्हणजे 1/12. कसंही बॅलन्स करा. तुम्हाला असं वाटलं सर आम्हाला असं लिहायचं टॅन π/12 मस्ट बी इक्वल टू टॅन 15 डिग्री आणि टॅन 15 डिग्री नथिंग बट 45 मायनस 30 असंही लिहिलं तरी चालते. असं रिप्रेझेंट करा किंवा असं रिप्रेझेंट करा. तुमची जी इच्छा असेल ते घ्या. तुम्ही डिग्री रेडियनमध्ये कसंही कन्वर्ट करू शकता. इथे काय आलं पहा टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस
tan A into tan B. आता द व्हॅल्यू ऑफ tan pi by 4 1 minus pi by 6 1 by root 3 1 plus 1 by root 3 रिक्वायर्ड आन्सर आलं √3 minus 1 by √3 √3 plus 1 by √3 √3 get cancel. Tan 13 pi by 12 is equal to √3 minus 1 upon √3 plus 1. आन्सर काय आलं त्याचं पहा √3 minus 1 upon √3 plus 1. डबल एकदा बोर्डवर पहा शांततेने दिलेला प्रॉब्लेम 100% करेक्टच आहे आपला प्रॉब्लेम. √3 minus 1 upon √3 plus 1 हे दिलेल्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर असेल. याला राष्ट्रलाइज केलं तर आन्सर चेंज होऊ शकते, पण आपण काही करणार नाही. पहा tan 13 pi by 12 ज्यावेळेस आला होता तर कंपाऊंड अँगलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला 13 pi by 12ला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करणं पडेल. मग स्टँडर्डमध्ये कसं कन्वर्ट केलं मी पाय प्लस पाय बाय 12 15 डिग्रीचा आहे. tan पायची किंमत 0 असते, इथं आलो. tan pi by 12ला तुम्ही असंही काढू शकतात आणि tan pi by 12ला तुम्ही असंही काढू शकता. ॲज अ लाईक तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय करा. हे केलं, इथं फॉर्म्युला अप्लाय केला, क्रॉस मल्टिप्लाय केलं, रिक्वायर्ड आन्सर आलं. जर पुस्तकामध्ये हे आन्सर दिलेलं नसेल तर अजून याला राष्ट्रलाइज करून सॉल्व करायचा प्रयत्न केलेला असेल, पण आपण इथपर्यंत प्रॉब्लेम लिहिला तरीही चालतो. तुम्हाला दोन्ही मेथडनं प्रॉब्लेम नंबर 1 समजला. आता दुसरा प्रॉब्लेम पहा. प्रूव्ह दॅट cos pi by 2 minus x cos pi by 2 minus y sin pi by 2 minus x sin pi by 2y must be equal to minus cos of x plus y. जसा प्रॉब्लेम आला तसा तुमच्या मनामध्ये परफेक्ट विचार आला पाहिजे की दिलेला प्रॉब्लेम हा cos a plus b किंवा cos a minus b चा आहे. इथं मायनस साईन असल्यामुळे cos a plus b असेल. पहा तुम्हाला काय माहिती आहे cos a cos b minus sin a sin b is nothing but cos of a plus b. पहा मित्रांनो cos a cos b minus sin a sin b cos a plus b. तुमचा LHS जो असेल तो रिप्रेझेंट करा. cos pi by 2 minus x cos pi by 2 minus y minus sin pi by 2 minus x sin pi by 2 minus y. हा a असेल, हा b असेल. cos a plus b means cos pi by 2 minus x plus pi by 2 minus x. पहा एकदम शांततेनं कुठेही गडबड करू नका, गोंधळ करू नका. प्रॉब्लेम तुम्हाला तयार करायचा. अँगल लिहिण्यामध्ये जर चूक केली तर प्रॉब्लेम कसाच येणार नाही. हा पाय बाय 2 मायनस एक्स आहे प्लस पाय बाय 2 मायनस वाय येणार आहे, तो असा तुमचा अँगल आलेला आहे. हा पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 हा किती आला पहा कॉस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. इथे येतो तुमचा कॉस 2 पाय बाय 2 मायनस एक्स प्लस वाय. मायनस साईन कॉमन काढली, 2 कटला. इथं आला माझा कॉस पाय मायनस एक्स प्लस वाय. आता याच्या पुढचा कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टचं नाव आहे अलाइड अँगल. तो मी लगेच या पार्टनंतर शिकवणार आहे. फॉर्म्युला म्हणून पहा, जर कॉस पाय मायनस थिटा असेल तर याची किंमत असते मायनस कॉस थिटा. पहा सर काय म्हटले, कॉस पाय मायनस थिटा असेल तर मायनस कॉस थिटा. तुम्हाला थोडं टेन्शन आलं सर हा फॉर्म्युला कसा आला तेवढं सांगा. हा फॉर्म्युला मी अलाइड अँगलमध्ये शिकवणार आहे, त्याच्यामुळं आता काही तुम्हाला उत्तर देत नाही, एक्सप्लेनेशन देत नाही. इथं किती आलं पहा, इथं आलं तुमचं कॉस बरोबर आहे, पाय मायनस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा. इथं आलं मायनस कॉस एक्स प्लस वाय. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये LHSची व्हॅल्यू 100% RHS एवढी आहे. पहा मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आला. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात, नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 1, 2 दोन्ही समजला असेल. प्रॉब्लेम नंबर 3 शिकवतो, 4 होमवर्क करा. एक प्रॉब्लेम आपल्याला सफिशियंट आहे. पहा 3मध्ये प्रूव्ह दॅट करायचं आहे तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 3 LHS हा आला टॅन पाय बाय 4 प्लस थिटा. त्याचं उत्तर येणार 1 प्लस टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा. तुम्हाला LHSहून RHS RHSहून LHS दोन्ही टर्म यायला पाहिजे. दोन्ही पद्धतीने शिकू शकतो आपण, पण जास्त कमांड तुमची LHSवर आहे कारण तुम्हाला टॅन A प्लस बी येतो. काय आलं पहा,
tan A plus tan B upon 1 minus tan A tan B. What is tan pi by 4? इथं आला 1 plus tan theta upon 1 minus tan theta. म्हणजे LHS मध्ये आलेलं आहे माझा 1 plus tan theta upon 1 minus tan theta means LHS must be equal to RHS. तुम्ही एकच काम लक्षात ठेवा 12th स्टँडर्डपर्यंत जर मी भविष्यामध्ये tan pi by 4 plus theta जर लिहिला त्याचं उत्तर 1 plus tan theta upon 1 minus tan theta येणार. तर मला अपोजिट उत्तर द्यायचं तुम्ही जर पहा मी डबल बिलकुल सांगणार नाही 1 plus tan theta 1 minus tan theta असेल तर tan pi by 4 plus theta लिहायचं. होमवर्कमध्ये पहा 1 minus tan theta 1 plus tan theta आलेलं असेल तर tan pi by 4 minus theta लिहायचा. म्हणजे तुम्हाला याच्यावरून हा डायरेक्ट लिहिता आला पाहिजे, याच्यावरून हा डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. याचं काम आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये पडणार आहे. नेमकं मुलांना आत्ता कितीही सांगितलं मुलं शांततेने ऐकत नाही, नेमकं त्या प्रॉब्लेममध्ये चुका करतात. तिसरा प्रॉब्लेम तुमचा LHSहून RHS RHSहून LHS दोन्ही सांगता येईल. चौथा तुम्ही होमवर्क करणार. आता 5वा प्रॉब्लेम आपण तयार करू शकतो या ठिकाणी. 5व्यामध्ये LHSहून RHS RHSहून LHS दोन्ही टर्म शक्य आहे, पण आपल्याला जी टर्म सोपी जाईल ती टर्म आपण ॲडॉप्ट करायला पाहिजे. आपल्याला कोणी सांगणार नाही काय करायचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये जसा प्रॉब्लेम येईल, समजा माझ्यासमोर 5 नंबरचा प्रॉब्लेम आला, माझ्या मनात पहिला विचार आला LHS घेऊ का RHS घेऊ. लगेच आवाज आला की या गणितामध्ये मला RHS घ्यायला चान्सेस जास्त आहे. LHSहून पण येते पण RHSहून लवकर येते कारण की मला आत्ता कंपाऊंड अँगल माहीत आहे. कंपाऊंड अँगलमध्ये मला A plus B A minus B दोन्ही माहीत आहे. मी काय केलं पहा प्रॉब्लेम नंबर 5मध्ये RHX घेतला. त्यामध्ये घेतला मी tan pi by 4 plus x upon tan pi by 4 minus x. प्रॉब्लेम नंबर 5 म्हणजे प्रॉब्लेम नंबर 3 आणि 4चं कॉम्बिनेशन. म्हणजे ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम मी शिकवायचाच नाही, तुम्हीच सॉल्व करा असा नियम आहे. म्हणजे प्रॉब्लेम नंबर 5 हे 3 आणि 4चं कॉम्बिनेशन आहे. इथं थीटा आहे आणि इथं एक्स आहे, एवढाच फरक आहे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला तर कमांड आहे. चला सांगा प्रॉब्लेमची सुरुवात. इथं आलं तुमचा tan A plus B, tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B upon इथं मायनस आला बोला tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. म्हणजे सरळ प्रॉब्लेम नंबर 5 हा 3 आणि 4चं कॉम्बिनेशन येऊन राहिलं. आता tan pi by 4 किती हे तुम्हाला कॉन्फिडन्सनं सांगता आलं पाहिजे आणि सगळ्या मुलांना खरंच येते, फक्त एकदम फास्टमध्ये सांगा. तुमचा दिलेला tan pi by 4 म्हणजेच tan 45 डिग्री आणि धिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 1. ही किंमत तुमची 100% 1 असेल. इथं काय येईल पहा 1 plus tan x अपॉन 1 minus tan x बरोबर आहे इज इक्वल टू इथं आलं 1 minus tan x अपॉन 1 plus tan x. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलं. याच्या पुढं प्रूफ पहा ॲटोमॅटिक येतो मॅथमध्ये. ॲटोमॅटिक हे कसं येणार साधं टेक्निक सांगा. A by B C by D इज इक्वॅलन टू A into D अपॉन B into C. जनरल मॅथमॅटिक्स 7th 8th स्टँडर्डमधलं पहा 1 plus tan x अपॉन 1 minus tan x. ही तुमचा 1 plus tan x अपॉन 1 minus tan x आला. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आला A plus B means A plus B ब्रॅकेट स्क्वेअर A minus B ब्रॅकेट स्क्वेअर. 100% प्रॉब्लेम तयार झाला. तुम्हाला कळालं A स्क्वेअर बाय B स्क्वेअर मीन्स A बाय B ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण असं लिहू शकतो LHS RHS इज नथिंग बट 1 plus tan x अपॉन 1 minus tan x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा म्हणजेच दिलेल्या प्रॉब्लेममध्ये LHS मस्ट बी इक्वल टू RHS. आता मुलांना असं वाटलं सर तुम्ही RHSहून LHS तयार केला, आम्हाला LHSहून RHS तयार करायचा. 100% येईल पण टाईम पिरियड कमी जास्त लागतो.
आपल्याला RHSमधून LHS लवकर येतो. आता LHSहून RHS आणायला थोडा वेळ जास्त लागतो. जर तुमच्याकडून लवकर येत असेल, काही चुका होत नसतील, तर तुम्ही तसंही सोडवलं तरी चालते. मॅथमॅटिक्समध्ये नंबर ऑफ अल्टरनेट मेथड असतात. तुमची कोणतीही अल्टरनेट मेथड लिहिली तरी आपल्याला त्या ठिकाणी चालते. मॅथच्या पेपरमध्ये लिहून आलेलं असते एनी अल्टरनेट मेथड इज अलाउड, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जशी इच्छा असेल तसा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, काहीच डिफिकल्टी नाही. पहा प्रॉब्लेम नंबर 6 प्रूव्ह दॅटमध्ये आलेलं आहे तुमचं साइन n+1 इंटू ए इंटू साइन n+2 इंटू ए, बरोबर आहे. पुढं आलेलं आहे प्लस, या ठिकाणी आलेलं आहे कॉस n+1 इंटू ए इंटू कॉस n+2 इंटू ए इज इक्वल टू कॉस ए. आता पहा एकदम सिम्पलसा प्रॉब्लेम आहे. फॉर्म्युला आहे सरळ सरळ, ॲप्लिकेशन दिलेलं आहे गणितामध्ये, ॲप्लिकेशन यूज करायचं. याच्याकडे तुम्ही पाहिल्याबरोबर तुम्हाला उत्तर येते. दोन्ही साईन दोन्ही कॉस, म्हणजे पहा पहिला फॉर्म्युला साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी, आणि तिसऱ्यामध्ये कॉस ए कॉस बी साईन ए साईन बी असतो. प्लस मायनस काही असेल, इथं प्लस साईन आली म्हणजे तुमचा कोणचा फॉर्म्युला लागणार तो तुम्ही पहिले फाइंड आउट करायचा. तुमचा कंपाऊंड अँगल नंबर 4 लागणार आहे प्लस असल्यामुळं. काय असतो पहा, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी. कॉसमध्ये जर मायनस साईन असेल तर प्लस येणार, जर प्लस साईन असेल तर मायनस येणार. हा माझा कॉन्फिडन्स असेल. तुम्ही दिलेल्या गणितामध्ये आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही RHSहून LHS तयार करू शकता का? नाही. एवढं तर आपल्याला कळते, कॉस एवरून कसं काय किंमत तयार करावी, येऊ शकते बरं, पण आपण ती घेऊ शकत नाही. इथं आपला LHS RHS होता, RHS सोपा गेला. आता इथे LHS सोपा जातो, RHS घेऊ नका. मग LHS बरोबर काय आला पहा, पूर्ण प्रश्न विचारायचे तुम्ही. साईन n+1 इंटू ए साईन n+2 इंटू ए. पहा मित्रांनो, आता प्लस या ठिकाणी आला कॉस n+1 इंटू ए कॉस n+2 इंटू ए. पहा आता उलटा फॉर्म्युला पहा, पहिला हा आला कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी, प्लस साईन आली म्हणजे इथे येईन तुमचा कॉस ए मायनस बी. ए कोण आला पहा n+1 इंटू ए मायनस पहा n+2 इंटू ए. पहा एकदम शांततेनं तुमचा फॉर्म्युलामध्ये कॉस ए मायनस बी आला, हा तुमचा ए हा बी आहे, तर ए मायनस बी. तुम्ही सांगता सर यामध्ये काय करा, पहिले ए कॉमन काढा. बरं, ए कॉमन काढला, इथं n+1 आला, इथं -n आला, इथं -2 आला. शांततेनं n गेट कॅन्सल झाला. इथं आला तुमचा कॉस ए इन ब्रॅकेट 1मधून -2 गेला, -1 आला. याचं उत्तर आलं तुमचं कॉस ऑफ -ए. मुलं गडबड करता का हो सर, या ठिकाणी तर कॉस ए आलं, इथं कॉस ऑफ -ए आलं, म्हणजे आपलं चुकलं. नाही, तुमचं नॉलेज कमी पडलं. कारण कॉस ऑफ -θ याचं उत्तर कॉस θ असते, आणि साईन ऑफ -θ याचं उत्तर -sin θ असते. म्हणजे तुमचा जो कॉस ऑफ -ए आला त्या गणितामध्ये LHS मस्ट बी इक्वल टू कॉस ए. देअरफॉर LHS must be equal to RHS. Prove that √2 in bracket cos π/4 minus a बरोबर cos a plus sin a. यामध्ये ए आणि बी ए, तुम्हाला कोणता तरी एक प्रॉब्लेम करायचा, एक होमवर्क द्यायचा. पहा तुम्हाला समजा ए प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा असेल, तुम्ही LHSची निवड केली. LHSमध्ये √2 इन ब्रॅकेट cos π/4 minus a. मुलं एकदम लहान लहान चुका करतात. √2ला या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं असेल तर तुमचा जो फॉर्म्युला तयार आहे कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बीमध्ये कॉस ए कॉस बी, मायनस असेल तर प्लस साईन ए साईन बी. कॉसमध्ये जर मायनस असेल तर प्लस घ्या, प्लस असेल तर मायनस घ्या, सांगायची गरज नाही, 100% तुम्हाला कळलेलं आहे. आता √2 जसाच्या तसा घ्या. आता जी किंमत येईल ती ब्रॅकेटमध्ये टाका, ती जर ब्रॅकेटमध्ये टाकली नाही तुमचा प्रॉब्लेम बरोबर येत नाही. हातान चुका करता तुम्ही. इथं कोणाला पहा, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. पहा मित्रांनो, आता वी नो तुम्हाला माहीत आहे कॉस π/4 असेल
किंवा साईन पाय बाय 4 असेल, याची किंमत 1/√2 येते. या ठिकाणी आलं √2 इन ब्रॅकेट 1/√2 कॉस ए प्लस 1/√2 इंटू साईन ए. एक तर तुम्ही √2 मल्टिप्लाय करा किंवा 1/√2 कॉमन काढा, दोघांचं उत्तर सारखंच येईल. √2 मल्टिप्लाय करणे किंवा 1/√2 कॉमन काढणे योग्य. आपलं 1/√2 कॉमन काढा म्हणजे इथं काय आलं पहा, √2 जसेच्या तसे 1/√2 कॉमन आलं. या ठिकाणी आलं कॉस ए प्लस साईन ए. इथं √2 गेट कॅन्सल. इथं आलं तुमचं कॉस ए प्लस साईन ए. इथं आला तुमचा LHS मस्ट बी इक्वल टू RHS. आता काही मुलांनी जर √2 मल्टिप्लाय केलं तरी चालते, पण ते काय करता, याला मल्टिप्लाय करता याला करतच नाही. मग गणित कसं येणार आहे बरं? √2 तुम्हाला यालाही मल्टिप्लाय करणं आहे, यालाही मल्टिप्लाय करणं आहे. ही एक टेक्निक किंवा 1/√2 कॉमन आहे, हे तुम्ही ठरवा. हा ए आणि बी तुम्हाला प्रॉब्लेम समजला, हाही तुम्हाला होमवर्क देतो. आता पहिला प्रश्न आहे LHS हून जायचं का RHS हून जायचं? LHS हूनही सोपं येते, RHS हूनही सोपं येते. तुमची जी इच्छा असेल त्या स्टेप तुम्ही त्या ठिकाणी घ्यायच्या. चला, तुम्ही केलं LHSचं सिलेक्शन. मग तुमच्या डोळ्यासमोर फॉर्म्युला आला. एक आला कॉस ए मायनस बी, एक आला तुमचा कॉस ए प्लस बी. तुम्ही फॉर्म्युला बी लावून टाकला. याच्या पुढचं तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे म्हणजे घरीच करणार तुम्ही. लय सोपा प्रॉब्लेम पहा. कॉस एक्स कॉस वाय प्लस साईन एक्स साईन वाय अपॉन कॉस एक्स कॉस वाय, बरोबर आहे. प्लस असेल तर मायनस साईन एक्स साईन वाय. आता याच्या पुढची खरंच एकदम विचारपूर्वक स्टेप असते, हे तुम्हाला समजलं. याच्या पुढे इथं कॉट आहे म्हणजे कॉस अपॉन साईन आलं पाहिजे. इथं कॉट वाय म्हणजे कॉस वाय अपॉन साईन वाय आलं पाहिजे. इथं 1 आहे म्हणजे तुम्ही या दिलेल्या पूर्ण प्रॉब्लेमला NR आणि DRला साईन एक्स साईन वायनं डिवाईड करणार. तुमच्या पूर्ण प्रॉब्लेमला डिवायडेड NR अँड DR बाय साईन एक्स साईन वाय. स्टारच्या स्टेपमध्ये जर तुम्ही साईन एक्स साईन वायनं जर न्युमरेटर डिनॉमिनेटरला जर तुम्ही डिवाईड केलं तर 100% तुमचा LHS मस्ट बी इक्वल टू RHS अँड RHS मस्ट बी इक्वल टू LHS येईल. प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट तुमचा जो असेल तो तुम्हाला एकदम सोपा वाटला. वरचाच प्रॉब्लेम डबल मी कंटिन्यू करतो. सेम, फक्त 2 स्टेप वेगळे आहे पहा. इथं लेट आलं. या ठिकाणी LHS आला माझा. LHSमध्ये कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स मायनस वाय आला. माझ्या कॉस एक्स प्लस वाय आणि कॉस एक्स मायनस वाय यामध्ये मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे आणि मला ते मल्टिप्लिकेशन एकदम कॉन्फिडन्स न करता आलं पाहिजे. पहा, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. इथं आला तुमचा कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. ही आली पहिली टर्म. मल्टिप्लायडेड बाय, डॉट म्हणजे मल्टिप्लायडेड बाय. कॉस ए प्लस बी असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथं आलं कॉस एक्स कॉस वाय प्लस साईन एक्स साईन वाय. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी अपॉन कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी आला. आता तुम्हाला या ठिकाणी थोडा विचार आला पाहिजे. मुलांनी नेमकं मी सांगितल्यानंतर समजते काय करायचं, पण तुमच्या मनात विचार आला पाहिजे. इथं जर कॉस स्क्वेअर वाय साईन स्क्वेअर एक्स आणायचं असेल तर यामध्ये एकच काम होऊ शकते, ए मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला लागू शकतो. मग ए मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे पहा. ए मायनस बी ए प्लस बी इज नथिंग बट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही पूर्ण टर्म तुमची ए, ही पूर्ण टर्म तुमची बी ए मायनस बी. इथं काय आलं पहा, कॉस एक्स इंटू कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साईन एक्स इंटू साईन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. पहा, ए स्क्वेअर आला बी स्क्वेअर आला. आता ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे सांगा. ए स्क्वेअर इथं आलं तुमचं कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स साईन स्क्वेअर वाय. आता खरी परीक्षा आहे तुमची स्टार. माझ्या गणितामध्ये RHSमध्ये कॉस स्क्वेअर वाय दिला म्हणजे मला हा कॅन्सल करायचा. साईन स्क्वेअर एक्स दिला म्हणजे साईन स्क्वेअर वाय कॅन्सल करायचा. मी जे राऊंड केलेले पहा त्या राऊंडपैकी तुम्हाला एका स्टेपवर काम करायचं. एक तर पूर्ण टर्म साईनमध्ये कन्वर्ट करायची किंवा पूर्ण टर्म तुम्हाला कॉसमध्ये कन्वर्ट करायची. मग एका राऊंडमध्ये करायचं म्हणजे मी काय करतो पहा, तुमचा जो दिलेला कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याला 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा असं रिप्रेझेंट करतो.
असं रिप्रेझेंट केल्या केल्या काय असेल पहा, या ठिकाणी असेल कॉस स्क्वेअर एक्स, इथं असेल 1 मायनस साईन स्क्वेअर वाय, पहा 1 मायनस साईन स्क्वेअर वाय, इथं असेल तुमचं मायनस साईन स्क्वेअर एक्स, हा साईन स्क्वेअर वायला रिप्रेझेंट करू नका. तुम्हाला असं वाटते सर कॉस स्क्वेअर एक्सला आम्ही पहा या कॉस स्क्वेअर एक्सला चुकीचं लिहिलं, मला कोण पाहिजे तिथं कॉस स्क्वेअर वाय पाहिजे ना, तर मी कॉस स्क्वेअर एक्सच्या जागी लिहिणार 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स बरोबर आहे इंटू कॉस स्क्वेअर वाय लिहिणार. कॉस स्क्वेअर वायमध्ये नाही बदल केला, मी फक्त कॉस स्क्वेअर एक्सला 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स लिहिलं. मी जर कॉस स्क्वेअर एक्सला 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स लिहिलं असेल तर माझ्या मनात असा विचार येतो की या साईन स्क्वेअर वायच्या जागी सुद्धा लिहा. तसं करायचं नाही, एकाच टर्ममध्ये चेंज करा, नाही आला तर दोघांमध्ये चेंज करू बरोबर. मग चला पहा इथं मल्टिप्लाय करा 1 इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स साईन स्क्वेअर वाय. आता आपला प्रूफच्या जवळजवळ पोचलेलं आहे तुम्ही सगळेजण. तुम्हाला सांग सर कसं पोचलेलं आहे जवळजवळ, पहा इथं कॉस स्क्वेअर वाय आला ॲज इट इज राहू द्या, या दिलेल्या टर्ममधून मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉमन काढा. जर मी मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉमन काढला तिथे शिल्लक राहतो कॉस स्क्वेअर वाय प्लस साईन स्क्वेअर वाय. तुम्ही सांगा साईन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय का असतो, तुम्ही सांगितलं 1, म्हणजे याचं उत्तर आलं कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स इम्प्लाइज दॅट LHS मस्ट बी इक्वल टू RHS. अरे कुठं लक्ष द्या, मी इथून साईन स्क्वेअर एक्स कॉमन काढला, कॉस स्क्वेअर वाय प्लस साईन स्क्वेअर वाय लिहिला, कॉस स्क्वेअर वाय प्लस साईन स्क्वेअर वाय 1, कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स मीन्स LHS मस्ट बी इक्वल टू RHS. या प्रॉब्लेममध्ये सरळ सरळ प्रूफ भेटला. गणित लहान होतं पण एकदम विचारिक गणित होतं, विचार करून तुम्हाला उत्तर द्यायचं होतं आणि तुम्हाला परफेक्ट उत्तर देता आलं की बरोबर कॉस स्क्वेअरच्या जागी 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स लिहा, साईन स्क्वेअर वायच्या जागी रिप्रेझेंट नाही करायचं, कोणत्या तरी एका स्टेपमध्ये करायचं. आता हा प्रॉब्लेम प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याजवळ दोन्ही टेक्निक आहे. तुम्ही LHS हून RHS जाऊ शकतात, RHS हून LHS जाऊ शकतात, काहीही करू शकता, हेही करू शकतात, हेही करू शकतात. हे करायचं असेल तर साईन कॉसमध्ये कन्वर्ट करा, क्रॉस मल्टिप्लाइड करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता तुम्हाला जर LHS मधून जर जायचं असेल तर साईन कॉसमध्ये कन्वर्ट करणे, क्रॉस मल्टिप्लाइड करणे, उत्तर काढणे. RHS मधून जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सरळ सरळ जे फॉर्म्युले तयार करायचे ते प्रॉब्लेममध्येच दिलेले आहे. आता तुमचा 2a रिलेशन 5 आणि 3a सोबत लावायचं, तुमच्या 8चं रिलेशन हे 5 आणि 3 सोबत लावायचं. तुम्ही सांगा हो सर जादूटोना आहे का, 2a कन्वर्शन 5 3 मध्ये कसं लागते पहा, इथं 5 3 आहे ना, मग तुमच्या साईन 2a मी असं लिहिलं तर साईन 5a मायनस 3a चालते का नाही चालत सांगा. पहा 5a मधून 3a गेला 2a राहिला, तुमचा जो 8 आहे त्या 8ला मी काय लिहिलं साईन 5a प्लस 3a. 100% बॅलन्स झाली तुमची स्टेप. 5 मधून 3a गेला 2a राहिला, 5a प्लस 3a बरोबर 8 आहे. तुम्हाला सर हाच काऊन घेतलं, आम्हाला या 2aला असं बी लिहिलं आहे 8a मायनस 6a, पण ते घेता येणार नाही कारण इथे 8 आणि 6 नाही, एवढं सोपं आहे मॅथ. इथं 8 आणि 6 नाही, 5 आणि 3 आहे म्हणून 5 आणि 3 घ्या. इथं 5 आणि 3 आहे म्हणून 5 आणि 3 घ्या. दुसऱ्या कोणत्याही टर्म घेता येत नाही, हे गणित सांगते. तुम्हाला डोकं लावण्याची गरजच नाही, तुम्हाला बोर्डवर पाहायचं आणि उत्तर द्यायचं. आता कंपाऊंड अँगल कोणचा आला पहा, साईन a मायनस बी, साईन a कॉस बी मायनस कॉस a साईन बी. पहा मित्रांनो, अपॉन साईन a प्लस बी आला. कोण आहे साईन a प्लस बी, साईन a कॉस बी, पहा कॉस बी प्लस कॉस a साईन बी. चला पूर्ण प्रॉब्लेम 100% बॅलन्स झाला. आता राहिला प्रश्न, तुम्हाला इथं टॅन 5a पाहिजे, इथं तुम्हाला टॅन 3a पाहिजे, म्हणजे हा कॉस 3a आणि कॉस 5a नकोच आणि याला 1 करायचं. मग मी काय म्हणतो पहा, डिवायडेड NR अँड DR बाय कॉस 5a इंटू कॉस 3a. तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स याला तुम्ही कॉस 5a आणि कॉस 3a न डिवाइड करा. हाच प्रॉब्लेम तुम्ही अगोदर पाहिला होता, डबल एकदा सांगून राहिलो पहा शांततेनं. इथं आला साईन 5a कॉस 3a कॉस
5a इंटू साईन 3a मायनस पहा मित्रांनो कॉस 5a साईन 3a अपॉन कॉस 5a कॉस 3a. एकदम मन शांत ठेवा. अपॉनमध्ये या. अपॉनमध्ये आल्यानंतर साईन 5a कॉस 3a अपॉन कॉस 5a कॉस 3a. जी स्टेप ती मनानं काहीच करू नका, डोकं शांत ठेवा बस. प्लस या ठिकाणी आलं कॉस 5a साईन 3a अपॉन कॉस 5a इंटू साईन 3a. सारख्या सारख्या टर्म कॅन्सल करा. सारख्या सारख्या टर्म कॅन्सल करा आणि साईन कॉसला टॅनमध्ये कन्वर्ट करा. साईन अपॉन कॉस असेल तर टॅन येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदम शांततेनं डिवाईड कोणं केलं तुम्ही कॉस 5a कॉस 3a हे विसरायचं नाही. पहा बोर्डवर बस शेवटच्या 2 स्टेप या ठिकाणी लिहितो मी. हे बा कॉस 3a कॉस 5a कॉस 5a कॉस 3a कॉस 5a. चला उत्तर द्या फास्ट. सांगा साईन 5a अपॉन कॉस 5a टॅन 5a प्लस मायनस इथं काय राहिलं पहा साईन 3 अपॉन कॉस 3a टॅन 3a अपॉन काय आलं पहा टॅन 5a बरोबर आहे प्लस टॅन 3a दॅट इज RHS मस्ट बी इक्वल टू LHS. तुम्ही RHS हून LHS किंवा LHS हून RHS दोन्ही टर्म तुम्ही डिटरमाइन करू शकता, फाइंड आउट करू शकता. या प्रॉब्लेममध्ये मी RHS घेतला बरोबर 5a मायनस 3a आणि 5a प्लस 3a घेतला, फॉर्म्युला लावला, डिवाईड केलं, रिक्वायर्ड आन्सर केलं. काही मुलांनी LHS घेतला, टॅनला साईन बाय कॉस, टॅनला साईन बाय कॉस लिहिलं, क्रॉस मल्टिप्लाइड केलं आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आजच्या पिरियडमधले तुम्हाला A to Z प्रॉब्लेम समजले असतील. डबल तुम्ही शांततेनं पहा, पूर्ण लिहून घ्या. काही डिफिकल्टी आलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.